त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर हे भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असून नाशिकपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी या क्षेत्रात खूप वर्ष झाली तरी पाऊस पडला नव्हता. दुष्काळामुळे येथील मनुष्य पशुपक्षी दुसरीकडे जाऊ लागले. या संकटावर उपाय म्हणून गौतम ऋषींनी 6 महिने कठोर तपश्चर्या करून वरुण देवांना प्रसन्न केले व वरुण देवांनी या क्षेत्रात पाणी दिले. पाण्यामुळे पुन्हा सर्व मनुष्य व पशुपक्षी परत त्या स्थानी आले. गौतम ऋषींची सर्वत्र प्रशंसा झाली. त्यामुळे इतर ऋषी त्यांची ईर्ष्या करू लागले. त्यांनी गौतम ऋषींना अपमानित करण्याचा विचार केला. त्यांनी एक अशक्त गाय गौतम ऋषींच्या धान्याच्या शेतात पाठवली. गौतम ऋषींनी त्या गायीला जवळ बोलावले व आपल्या हाताने तिला खायला घातले. धान्याच्या एका काडीचा स्पर्श होताच ती गाय क्षणार्धात जमिनीवर कोसळली व तिचा मृत्यू झाला. सर्व ब्राह्मण गौतम ऋषींवर गोहत्येचा आरोप करू लागले. त्यांनी गौतम ऋषींना कुटुंबासह तेथून जाण्यास सांगितले. गौतम ऋषी त्र्यंबकपासून दूर एका आश्रमात राहू लागले. पण तेथेही ब्राह्मण त्यांना त्रास देऊ लागले. त्यांना यज्ञकर्म करण्यापासून थांबवू लागले. तेव्हा गौतम ऋषींनी यावर प्रायश्चित्त काय करावे असे विचारले असता ब्राह्मणांनी सांगितले की महादेवांची उपासना करावी. गंगा मातेला येथे आणून तिच्या पाण्याने स्नान करावे, तेव्हाच तुझा उद्धार होईल. ब्राह्मणांनी सांगितलेले सर्व विधी गौतम ऋषींनी श्रद्धेने पूर्ण केले. ऋषींच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितला. गौतम ऋषींनी गोहत्येपासून मुक्ती द्यावी व गंगा प्रदान करण्याचा वर मागितला. तेव्हा भगवान शिवांनी गंगा देवीला पृथ्वीवर पुन्हा अवतरण्यास सांगितले. या प्रकारे तेथील माता गंगा गोदावरी या नावाने प्रसिद्ध झाली आणि भगवान शिवांचे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने विख्यात झाले. या ठिकाणी महादेव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाल्यापासून या मंदिरात 3 लहान शिवलिंगे आहेत, ज्यांची ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या रूपात पूजा केली जाते.